नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वेदांत बंडकर हत्या प्रकरणी एकाला अटक. येथील अभयनगर भागात घडलेल्या वेदांत मारुती बंडकर 14 वर्षीय बालकाच्या हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी अत्यंत वेगाने सुरू केला. या गुन्ह्यातील 5 संशयितांपैकी अतुल पोपट वायदंडे याला पोलिसांनी तातडीने अटक केली. या प्रकरणातील मुख्य संशयित निलेश कडदे आणि त्याच्या इतर 3 साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांची 4 पथके वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आली आहेत. या संदर्भात संदीप बाळू बंडकर वय वर्ष 33 राहणार अभयनगर सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित निलेश कडदे, किरण लोखंडे, विशाल चौगुले, सागर चौगुले आणि अतुल वायदंडे सर्व राहणार कुपवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 10 जून रोजी जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका गोळीबार प्रकरणात फिर्यादी पक्ष पोलिसात दाद मागण्यासाठी गेला होता. याच कायदेशीर कारवाईचा राग मनात धरून संशयितांनी 11 जून रोजी सायंकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास अभयनगर येथे वेदांत मारुती बंडकर या बालकावर पिस्तूलमधून गोळी झाडून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. घटनेनंतर संशयित काळ्या रंगाच्या मोटारीमधून चिन्मय पार्क रस्त्याने फरार झाले.